वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवला नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्याचे आवाहन केले आहे। नगरपालिका प्रशासन शेतकऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांची पावती घेते, मग त्यांना जागेवरून का उठवले जाते, असा संतप्त सवाल शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी उपस्थित केलाय। शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही पालिकेच्या धोरणांवर कडक शब्दात टीका केली। जर पावती वसूल केली जाते तर शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्य आहे। प्रशासनाने हे घाणेरडे राजकारण थांबवावे असे त्यांनी बजावले। शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात प्रशासनाने अडवणूक केल्यास शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना गटनेते गणेश शिंदे आणि शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी आणि पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिलाय। आज येवल्याचा मंगळवारी बाजार भरतो। सर्व शेतकरी येवल्यात आपले उत्पादन विक्रीसाठी येत असतात। शेतकऱ्यांची अगोदर अतिशय दुरावस्था असताना खांडेकर खुर्द ते फत्तेबुरुज नाका या ठिकाणी दर मंगळवारी आपले शेतकरी बांधव येतात आणि इथं आपल्या वस्तू विक्री करून 2 पैशाचं त्यांना उत्पन्न भेटतं। तर तरी सुद्धा येथील काही समाजकंटकांनी त्यांना इथं उठवण्याचा आज प्रयत्न केला। अतिशय थोड्या रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 100 रुपये असं काहीतरी नफा होतो दिवसभरात कमवून, आणि त्यांचा सुद्धा तो जर आनंद इथं हिरावून घेत असेल आणि 100 रुपये 50 रुपयाची त्यांची मग पावती घेतात आणि इथून जर त्यांना उठवून देण्याचा प्रयत्न होतो, तर तमाम शेतकऱ्यांनी आज आमचे आमदार साहेब या ठिकाणी सकाळी त्यांना कळलं की शेतकऱ्यांना इथे उठून देत असताना ते तत्काळ सर्व काम सोडून इथं तत्काळ आले। आणि त्यांनी जेव्हा हे सर्व परिस्थिती पाहिली की आपल्या शेतकरी बांधवांचे असे हाल जर कोणी करत असेल तर त्यांना ते राहावं गेलं नाही। त्यांनी आम्हाला बी कळलं की आमदार साहेब तिथे पोहोचलेले ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व तमाम जनता या ठिकाणी उपस्थित झाली। सर्वांनी अतिशय कळवळा वाटला। या ठिकाणी इतके म्हातारा, बुजुर्ग, सर्व महिला, पुरुष इथे उभे होते, त्यांना या बाजारातून उठवून देण्यात आलं। आमची विनंती आहे येवला नगरपालिकेला, साहेबांना, साहेब असा अन्याय होऊन देऊ नका। का तुम्ही त्यांची व्यवस्था करत नाही? इथं ना बाथरूमची व्यवस्था, ना टॉयलेटची व्यवस्था। अनेक महिला भगिनी आमच्या या ठिकाणी बाजारासाठी येत असतात, अशांनी त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था सुद्धा नाही आणि त्यांना जर तुम्ही रस्त्यातून उठून देत असाल तर तुम्ही भले कुठं जा, आम्ही यांच्या पाठीशी आमदार साहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे आहोत आणि त्यांच्यावर अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही। आमची नगरपालिकेला साहेबांना मागणी आहे तर त्यांना इथून तर उठू तर नाहीच, परंतु त्यांना इथं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करून द्यावी, सावलीची व्यवस्था करून द्यावी। सदर येवल्यात जर म्हणतात विकास कामं चालू, जर आमच्या शेतकरी बांधवांचे जर हाल अपेष्ट होत असेल तर शिवसेना याचा बिलकुल आम्ही या गोष्टी सहन करणार नाही। आज आम्ही आमदार साहेब म्हटलं म्हणून आम्ही थोडंसं थांबलो आहोत, परंतु जर शेतकऱ्याला इथून कोणी उठवायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर जर कोणी हात घातला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन होईल आणि या शेतकऱ्याला सुरक्षा देण्याचं काम शिवसेना करेल। येवला शहर हे तसं जर बघितलं एक व्यापाराचं मध्य ठिकाण आहे। ब्रिटिश सरकारपासून हे येवला शहर बाजाराची मोठी पेठ आहे। ग्रामीण भागातनं आठवड्यातनं एक दिवस येवला शहरामध्ये लोक आपला छोटासा भाजीपाला, गवार असेल, भेंडी असेल 10-5 किलो घेऊन येतात आणि चांगल्या प्रकारचं भाजीपाला आमच्या बांधवांना कसा मिळेल ही शेतकऱ्यांची भावना असते। त्यातली त्यात ह्या येवला नगरपालिकेमध्ये घाणेरडं राजकारण चाललंय। कोणाचं तरी एकाचं ऐकायचं आणि हजारो शेतकऱ्यांना त्रास द्यायचा। कोणताही कोर्टाचा आदेश नाही, कोणते तरी खोटे बोर्ड लावायचे आणि कोर्टाचा आदेश 2024चा। माझं ह्या सर्वांना आव्हान आहे, तुमचं जर कोर्टाचा आदेश असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात ते प्राप्त झालं पाहिजे। आणि कोर्टाचा आदेश जर असेल तर लोकांकडून 100 रुपये कसे वसूल होता, 50 रुपये कसे वसूल होता, हे पैसे कुठे जातात? म्हणजे तुम्हाला लोकांचं, शेतकऱ्यांचं रक्तच प्यायचं आहे का? जर रक्तच जर प्यायचं असेल तर लोक तुम्हाला दान करायला भरपूर बसलेले आहे ना। मंगळवारच्या दिवशी बोर्ड लावा आणि तिथं सांगा आमच्याकडे पैसे नाही नगरपालिकेकडे, इथं दान करा। तर एवढ्या दाते सुद्धा लोक खूप आहे। म्हणून माझी सगळ्या नागरिकांतर्फे विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांना पहिले तर
बसण्याची जागा करून दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारची येवल्यात बसण्याची जागा नाही. पाऊस आला तर पाठीमागं खूप पाणी साचतं, त्या पाण्यात कोणी बसू शकणार नाही. या रोडला रोड मॅपिंग करत असताना तिथे पुढे पट्टे लावलेले नाही, हद्द ठरवून दिलेले नाही. आता मी स्वतः ह्या माझ्या बुडोर गल्लीत मी स्वतः राहतो. माझी समोर बिल्डिंग आहे, माझं घर आहे. मी माझ्या घरापाशी माझा एखादा व्यापारी भाजीपाल्याला शेतकरी जर असला तर नगरपालिकेला पट्टी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नाही. तर नगरपालिकेचे माझी प्रॉपर्टी टॅक्स आहे, मी प्रॉपर्टी टॅक्स नगरपालिकेला भरतो. माझ्या समोर एखादा भाजीपाल्याला वाला जर बसला त्याच्याकडनं नगरपालिकेने 1 रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला सक्तीने जर घ्यायचं असेल तर त्यांना पावती दिली पाहिजे आणि मुळात त्यांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. इथून तिथून जर बघितलं तर मेन रोडला बी सगळे भाजीपाल्याला बसतात, प्रत्येकाच्या दुकानापुढे गाड्या प्रत्येकाच्या असतात, त्याचा धंदा चालला पाहिजे ह्या हिशोबाने आमचं सुद्धा सहमत आहे. मग बुरड गल्लीमध्येच बसून देऊ नये असा कोणता कायदा आहे आणि काय अडचण आहे? ठीक आहे, हायवेला ट्रॅफिक असेल तर आम्ही ते समजू शकतो. इकडे येण्या जाण्यासाठी तर कोणत्या मोठमोठ्या हॉस्पिटल आणि कोणते इंडस्ट्रियल एरिया इकडे ट्रॅफिक चालली. त्याच्यामुळे फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम ही येवला नगरपालिका करते. आणि कोणत्या प्रकारचा आदेश नसताना, माझा प्रश्न नगरपालिकेला सिव्हिल असा आहे, कोणत्या प्रकारचा आदेश नसताना 100 कर्मचारी या लोकांना लाठीमार करण्यासाठी का आणले? कशासाठी आले होते? जर शिवचा आदेश असेल तर शिवने लेखी आदेश का दिला नाही? म्हणजे प्रत्येकाला असा दादागिरी करून जर गावाला दडपशाही करणार असेल तर येवलेकर मुळीच सहन करून घेणार नाही. आणि हा आताच आमचं जिल्हा उपाध्यक्ष यांनी इशारा दिला, यापूर्वी जर कोणत्या शेतकऱ्याला पुढे तुम्ही त्रास देणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे प्रशासन असेल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा या ठिकाणी आम्ही ना थोड्यावरून येतो, थोडस भाजीपाला थोडं होत आमच्या गावात तेवढं घेऊन येतो आम्ही. त्यामुळे नगरपालिका दर मंगळवारी आम्हाला उठून द्यायच्या, इथं नका बसू तिथं नका बसू, ट्रॅक्टर घेऊन यायचे, आम्हाला धमक्या द्यायच्या. आता आम्ही असं म्हातारे माणसं किती घेऊन जाणार आहे? आम्हाला आणून सोडीचे, आम्ही येतो रिक्षा ना कसं ना पण काहीतरी व्यवसाय करायचं, आम्हाला कामं होती नाही, इथं आणून घालते आम्ही बसतो थोडं करतो काहीतरी पोटापुरतं काहीतरी 2 रुपये मिळायचे. दिवसभर उन्हात बसतो, शेती काम होत नाही आमची त्यांना. मग हे 2 रुपये काहीतरी कमी देतो तर आम्हाला उठून जाते. आम्ही कुठे घेऊन जाणार आहे भाजीपाला?